श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्त आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. स्वामी संदेश म्हटलं तर नव्याने आपल्याला जीवन जगण्याला मदत करत असते. आपलं खडतर आयुष्य सोपं कसं होईल याचं मार्गदर्शन करणारे असेही स्वामी संदेश असतात. म्हणूनच प्रत्येक स्वामी संदेश प्रत्येक भक्ताने ऐकावे आणि स्वामीमय होऊन जावा. स्वामी भक्तो, आजचाही संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे, परंतु स्वामी महाराज आपल्यासाठी काय आहे हे जाणून घेऊया. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया आम्ही कुठे ना पाहिली, ऐसी निरंतर माया आम्ही कुठे ना पाहिली. स्वामी भक्त, जो भक्त स्वामींना शरण जातो, कायमचा स्वामींचा होऊन जातो, त्या भक्तावर कसलंही संकट येत नाही. जरी संकट आलं तर स्वामी माऊली त्यातून कुठला ना कुठला मार्ग दाखवतच असतात. तर चला जाणून घेऊया स्वामी माऊली आज आपल्या भक्तांना कुठला अनमोल संदेश देत आहे ते. स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात, अरे काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. अशी माणसं तुला मिळाली आहे हे समजायला देखील भाग्यच लागतं. बरेचदा तुला आमच्या मदतीची अपेक्षा असते आणि आम्ही ती पूर्ण देतो, कारण आम्ही आमच्या भक्तांना कधीही नाराज करत नाही. फक्त आमचा भक्त देखील तेवढंच प्रामाणिक असायला हवा. अरे कुठल्या ना कुठल्या रूपात येतो आणि अशा भक्तांची मदतही आम्ही करूनही जातो. तर कधी कोणत्या पक्षी रूपात, तर कधी कोणत्या व्यक्तीच्या रूपात, कधी कोणत्या पक्षीच्या रूपात, तर कधी कोणत्या व्यक्तीच्या रूपात येतो आणि मदत करूनही जातो. फक्त तुला ओळखता येणं गरजेचं आहे. अरे प्रत्येकाला देव भेटावं असं वाटतं, परंतु कधी कधी माणसामध्ये सुद्धा देव शोधता यायला हवा. आणि हे आयुष्य आहे. आयुष्यामध्ये चढ उतार, सुख आणि दुःख हे येणारच आहे. परंतु प्रत्येकाला वाईट काळाला सामोरं जावं लागतं. हे सत्य देखील तितक्याच लवकर त्या व्यक्तीला स्वीकारता यायलाच हवं. कारण वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. तू फक्त एक गोष्ट लक्षात घे, स्वामी सदा सहाय्य दे, स्वामी सदा सहाय्य दे. मग तुला कशाची चिंता करण्याची गरज नाही. आयुष्यात कोण कसा वागतो त्यापेक्षा तुला नेमकं काय करायचं आहे एवढाच विचार तू कर. बाकी अनुभव नेहमी आयुष्यात शिकवण देत असतो. कोणाच्याही चुका मोजत बसू नको. त्याचं आयुष्याचं त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देणार आहे. तुझ्या आयुष्याची पायदशा झाली ना तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या आयुष्याला दिशा दाखवणार तुझ्या सोबत आहे. आणि तुझ्या सोबत जर तुझा गुरु आहे तर तू या जगाची कितीही फिकीर का म्हणून करतो. तुझ्या आयुष्याचा जन्म ताच ठरलेलं असतं. येणारे प्रत्येक माणसाचे दुःख येण्यामागे काहीतरी कारण असतं. काही लोक तुझ्या आयुष्यात तुझ्याच वाईट कर्माची शिक्षा द्यायला येत असतात. काही लोक तुला तुझ्या आयुष्यात चांगल्या कर्माची फळे द्यायला देखील येत असतात. म्हणून काही लोकांचा त्रास तुला सहन करायला लागतो. काही लोकांमुळे तुला आनंदाचे क्षण जगायला मिळतात. म्हणून या दोनही गोष्टी तुलाच परत मिळालेल्या आहेत. त्याच हसत मुखाने स्वीकार कर आणि पुढेही तसंच घडणार आहे हे देखील मान्य कर. कर्म तुझ्याकडे पुन्हा एकदा चालत येणार आहेत असं मान्य करून तू आजचं पाऊल जर जपून टाकलं तर नक्कीच तुझं आयुष्य हे सुखाने भरून जाणार आहे. अरे तुझं आयुष्य काय, तुझा जन्म देखील तुला सुखाचाच मिळणार आहे. म्हणून इथून मागे काय घडलं, तुझ्यासोबत काय झालं हा विचार करण्यापेक्षा तुझ्याकडे आजचा दिवस आहे आणि या आजच्या दिवसामध्ये तुला कशा प्रकारे कर्म चांगले करता येतील हा विचार कर. अरे जेव्हा
तू चांगले कर्म करशील ना, तेव्हा नक्कीच तुझ्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगलं होईल. चांगली कर्म करणं म्हणजे फक्त दान धर्म करून पुण्य करून इतकंच नव्हे, तर आपल्यामुळे निराधाराला त्रास होणार नाही किंवा कोणा गरिबाचा छळ होणार नाही, असे विचार जरी तू ठेवले तरीही तुझ्या कर्माचे फळ तुला गोडच भेटणार आहे. जीवन हे एक बला आहे असते. तुझं जीवन हे एक बला असते. तू स्वतःच त्यामध्ये रमू शकतो. तू स्वतःच त्यामध्ये रमू शकतो आणि तुझ्या आयुष्याचं जीवन तू सुंदर बनवू शकतो. तुझं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी जेव्हा तू इतरांकडून अपेक्षा करतो, तेव्हा तुझ्या अपेक्षा भंग हा निश्चितच होतो. म्हणून इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा तू तुझ्या या स्वामी माऊलीकडून अपेक्षा कर. स्वामी माऊली कधीही कोणाचा अपेक्षा भंग होऊन देत नाही. म्हणून जर तूच आता ठरवायचं आहे, तुझ्या आयुष्यात तुला रंग भरायचे आहे की चित्र बेरंग ठेवायचे आहे. अरे, तुझं जीवन हे एक प्रकारचं शिक्षणच आहे. प्रत्येक अपयशातून काहीतरी नवीन शिकणं ही तुझी जबाबदारी आहे. कारण परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात येऊन मोठे शिक्षण देते. चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. योग्य त्या वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात. आणि या जगात राहायचं असेल तर तुला दुनियादारी देखील शिकावी लागेल. नाहीतर कवडीच्या भावात तू विकलाही जाशील. पण फक्त असं वागत असताना तुझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही इतकी मात्र काळजी घे. आणि जेव्हा तुझे कर्म चांगले असतात तेव्हा हा परमेश्वर नक्कीच तुझ्यासोबत असतो. जेव्हा आपली कर्म चांगली असतात, कधीही जाणून बुजून कोणाचा छळ करत नाही, तेव्हा नक्कीच स्वामी माऊली आपल्या पाठीशी असते. सदैव आपल्याला एकच सांगते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.